जो अभिषेक झा नावाचा जो ठेकेदार आहे त्याचे वारंवार असे छोटे मोठे म्हणजे याच्या आधी पण त्यांनी 2-4 कर्मचाऱ्यांवर अशा गोष्टी घडलेल्या आहेत, परंतु नोकरीची भीती आणि कुठेही नोकरी मिळत नाही, बेरोजगारीचा असलेला वाढता प्रभाव त्याच्यामुळे असे कामगार तिथं मुख मिळून काम करत आहेत. तर ह्या पोराने आज 14 ऑगस्ट रोजी लोकशाहीमार्फत आपल्या हक्क आणि न्यायासाठी त्या युनियनकडे मागणी करण्यासाठी गेला आणि त्या ठेकेदारांनी त्या मनात कुठेतरी तो राग ठेवला आणि याच्यावर सातत्याने जे असं रेग्युलर काम होतं ते रेग्युलर काम करून कुठलं तरी अडचणीचं काम दिलं गेलं आणि तो त्याचं लग्न ठरलं आहे, त्याच्यानंतर आपला रोजगार जाणार आहे. या सगळ्यापासून मी त्याच्या मानावर तो विपरीत परिणाम झाला. त्याचा सर्वस्वी कारणीभूत हा अभिषेक झा नावाचा ठेकेदार आहे. तर त्याच्या म्हणजे आत्महत्या प्रवृत्त करण्याचं कारण देऊन त्याच्यावरती फौजदार गुन्हा दाखल करावा असं त्याच्या कुटुंबाने मला वाटतं 5-6 दिवस झाले खालापूर पोलीस स्टेशनला अर्ज दिलेला आहे. त्याची कॉपी आठवले साहेब आणि बाळासाहेबांना पण CC केलेली आहे. त्याच्या माध्यमातून आज आपल्या चॅनलच्यामधून आज इथं सर्वच नामांकित आपल्या खोपोली शहरातील सर्व आजी माजी राजकीय पदाधिकारी इथं उपस्थित त्या म्हणजे आपला जो कामगार आहे त्याच्या न्याय हक्कासाठी आलो आहे. आम्हाला काय कोणत्याही इथं कंपनीशी किंवा इथं कुणाचा वैयक्तिक वाद नाही आहे, परंतु जो होतकरू इथं कर्मचारी आहे त्याला न्याय दिला पाहिजे आणि तो न्याय कसा मिळेल तर ज्यांनी आत्महत्या करण्यास त्याला प्रवृत्त केलं त्या अभिषेक झा नावाच्या ठेकेदार पहिला त्या फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्याच्यानंतर कामगार आयुक्ताच्या मार्फत हा जो ठेकेदार आहे त्याचा जर टाटा स्टील सारख्या नामांकित कंपनीचं नाव हा ठेकेदार जर खराब करत असेल तर त्याचा कॉन्ट्रॅक्ट त्याचा कसा रद्द करता येईल हा या म्हणजे कंपनी व्यवस्थापनाने याच्याकडं बघितलं पाहिजे. एवढंच आम्ही आता सर्व पक्षाच्या वतीने आणि मी वैयक्तिक या ठिकाणी मागणी करतो की ही मागणी या प्रशासनाने लवकर करावी, नाही तर येणाऱ्या काळामध्ये अजून हे आंदोलन कसं उघड होईल त्याचाच आम्ही सातत्याने प्रयत्न करू.